वरती आपल्याला पाहायला मिळतो अभि रोकडे नॉ सेकंड वरती रोहन मोरे ही सलामीची जोड साकली. पहिलं षटक P1 चं तानाजी कडू. वेल एक्सपिरियन्स आपण पाहत आहे तानाजी कडू यांना आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील चेंडू पडल्यानंतर अंगावरती आला होता. आडवा बाट मधून खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्शन नाहीये, प्रॉपर कनेक्शन जुळवणं फार गरजेचं आहे. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळाला, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेनं इथे मात्र अकाउंट ओपन होत आहे. वन लाईफ टीमचा टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय खऱ्या अर्थानं निमेश मोहिते टीमचा कर्णधार या ठिकाणी आपण पाहत आहे त्यांनी घेतला. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं SS टायगर टीमला आणि खऱ्या अर्थानं निमेशने देखील सांगितलं समोरची टीम बलाढ्य आहे, त्यांच्या अगेन्स्ट आम्हाला जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. एक स्वाभाविक खेळ आम्ही मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय आदरणीय सतीशजी पालांडे साहेबांचे इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय आदरणीय मोहनजी जंगम यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलंही सोमजाई क्रिकेट क्लब आयोजित सोमजाई गुणगे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा आपण पाहता बॅटच्या अगदी आतली कडा घेऊन पाठीमागे चेंडू निघाला. तिथे आपण पाहतोय फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आपण पाहताय एक धाव आली आहे. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 2. या षटकातील आतापर्यंत चेंडू समाप्त झाले 4. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना आपल्याला तानाजी कडू टीमचे कॅप्टन टीमला लीड करत असताना, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, समोरून नेतृत्व करत असताना पहिल्या षटकाची जबाबदारी जे P1 चं षटक आहे आणि अगदी जबाबदारीनं कामगिरी हाताळत असताना फटका हवेमध्ये, शंकर आला, चेंडू खाले, त्याने पकडली झेल. पहिला गडी इथून बाद होईल, पहिला आद्रा मिळतोय वन लाईफ टीमला. फलंदाजीतून बाद होईल अभि रोकडे. चला आपल्याकडे फक्त 20 मिनिटं आहेत. SS टायगर आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. पंचांनी टायमर सेट केलाय, त्याच्यामुळे नंतर कोणाचं ऐकलं जाणार नाही. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 2 विकेट आली. एक जबरदस्त गोलंदाजी यावेळी फुलटॉस, त्याच्यावरती फटका फसला होता. मिडॉन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू कॅरी करणं फार गरजेचं होतं. चेंडूची अडवणी अप्रतिम झाली, एफर्ट चांगले पाहायला मिळाले, परंतु कॅरी देखील करणं फार गरजेचं होतं. इथून आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल तानाजी कडू यांचं पहिलं षटक, त्याच्यामध्ये धावा खर्च केला त्यांनी, अवघ्या 2 विकेट 1 मिळवली आहे. जबरदस्त गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, गोलंदाजीचा स्टँडर्ड दर्जा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना तानाजी कडू एक्सपिरियन्स आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना, बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे, बराचसा क्रिकेट खेळलाय, क्रिकेटमध्ये कशा प्रकारे चढ उतार असतात या सर्व गोष्टींची माहिती आहे आणि ते अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, टाइमपास करू नका. तानाजी कडू आपण भरपूर सारा मोठा क्रिकेट देखील आपण खेळतो, वेल कसा प्रकारे वाचवला जातो हे आपल्याला माहिती आहे. एक प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जातं हे आपल्याला देखील माहिती आहे. त्याच्यामुळे आपण आता कोणताही विलंब करू नका. कमीत कमी टायमामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत, यासाठी आपलं सहकार्य असणं फार गरजेचं असेल. धाव फलकापती 2 आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहताय गुणगे प्रीमियर लीग 2025 5 यशस्वी पर्व, त्यानंतरचं हे 6वं पर्वामध्ये पदार्पण. सर्वांना हवशी वाटणारी ही स्पर्धा, सर्वांचं लक्ष या प्रीमियर लीग कडे असतं. ही स्पर्धेचं निरोप समारंभ ज्यावेळी होतो ना त्या दिवसापासून अगदी पुढच्या वर्षी कधी ही स्पर्धा येते असं सर्वांना वाटतं, कारण की अगदी आपला बेजू शेड्यूल मधून देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी बरेचसे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि पंच इथे दर्शवत आहेत की या नो बॉल ओव्हर स्टेपिंगचा आहे का सर? यस, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे.
इथे एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. गोलंदाजीसाठी आलाय सुधीर. तो देखील आपण पाहतोय पार्ट टाइम स्विमर आहे टीमचा आणि स्विमरचा वापर खऱ्या अर्थानं करण्यात येतोय एस एस टायगर टीमकडनं. टीमचं प्रतिनिधित्व कोण करतोय? तानाजी कडू हे नाव प्रत्येकाच्या अगदी चर्चेमध्ये असलेलं नाव आहे. टेनिस कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं खऱ्या अर्थानं बहुचर्चेत राहिलेलं हे नाव आहे. नो बॉल. त्याच्यावरती खऱ्या अर्थानं एसटी रक्षकानं कमाल केली. फलंदाजाला इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलं. आणखीन एक विकेट आली आहे. सलामीची जोड टाकली, माघारी परतली. आता थोडंसं टेन्शन वाढलं असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण की अगदी आपण पाहताना 3 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. म्हणजे खऱ्या अर्थानं काय जो निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा तो थोडासा अंगलट आलाय की काय असं प्रश्नचिन्ह देखील त्यांच्या समोर उभं राहिलं असेल. निमिष मोहिते वन लाईफ टीमला लीड करत असताना आणखीन एक चांगला चेंडू फुलर लेनचा. व्यवस्थित बॅट वरती आलं नाहीये, कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल सॉफ्ट हँडनं हा फटका खेळून काढला. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती 4. अगदी आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती नाना कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. MSCBचे कर्मचारी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहताय की लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे, ते नाना कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर साऱ्यांचा सपोर्ट आणि भरपूर साऱ्यांची मेहनत या स्पर्धेसाठी, कळत न कळत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी मेहनत. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळी थोडी गती कमी केली होती. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची तानाजी कडू यांनी गोलंदाजी साकारली, सन्माननीय संकेतजी पालांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना संकेत पालांडे जे आमचे असतील त्यांनी व्यासपीठावरती या. आयोजक आपल्याला या ठिकाणी बोलत आहेत. संकेतजी पालांडे आपण या. हा आणखीन एक चांगला चेंडू. यावेळी गतिमान चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप. आता सुधीरला देखील माहिती आहे की इथून फलंदाजाच्या पायाची मुवमेंट होत नाहीये, फुटवर्क नाहीये. अशा वेळी त्याचा अगदी शरीरापासून थोडेसे दूरवर जर चेंडू फेकले ना तर इथून डॉट बॉल मिळतील. आणि ते सूत्र त्याने खऱ्या अर्थानं इथून वापरायला सुरुवात केली. आणखीन एक डॉट बॉल. या षटकातील 4 चेंडू समाप्त झाले. धावफलकावरती आपण पाहताय 4. आमचे साथी स्कोरर प्रतीक शिंदे आम्हाला सांगतायत भरपूर चांगली मेहनत या स्कोररच्या भूमिकेमध्ये. ऑन साईडला फटका लॉप केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी शंकर. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. हातामध्ये चेंडू जर का गॅदर झाला असता तर कदाचित इथून वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. गॅदर करणं फार गरजेचं होतं. चेंडूचं कलेक्शन होणं फार गरजेचं होतं. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पहिला चेंडू नो आला होता. धावफलकावरती 6 पाहायला मिळतात. गुंडगे प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य असं आयोजन. बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरतून या स्पर्धेला एन्जॉय करतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळी सफल झाले होते. एस्टा सोडून पुढे निघाले. पाठीमागून चेंडू डिलिव्हर झाला. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू नो आला होता. सुधीर क्रिकेटसाठी फार एक्साइटेड असतात. सुधीर नेहमीच चपलाई त्यांची क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कमी वेळामध्ये षटक टाकण्याचा विक्रम आपण पाहतो रवींद्र जडेजा सरांच्या नावावरती आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गुंडगे टीमकडनं कमी वेळामध्ये जर कोणता गोलंदाज जर षटक हाताळत असेल ना तो सुधीर असेल. चेंडू डिलिव्हर झाला, लगेच चपलाई जागेवरती जातो, लगेच चेंडू हातामध्ये घेऊन टाकण्यासाठी सज्ज देखील. म्हणजे बॅट्समन देखील रेडी नसतो त्यावेळी तो रेडी असतो. इथे आणखीन एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेने आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अगदी वेळेमध्ये 2 षटक इथून कंप्लीट झालेत, परंतु अजूनही 2 षटक आपल्याकडे बाकी आहेत. हे 2 षटक आपल्याला अगदी 10 मिनिटाच्या आतमध्ये इथून कंप्लीट करायचे आहेत. वेळ आपण जरूर वाचवलाय, परंतु आता या 2 षटकांमध्ये देखील आपल्याला वेळ वाचवायचा आहे. या टीमचे कर्णधार आपण पाहताय तानाजी कडू. या टीमला लीड करत असताना चांगलं कॅप्टनशिप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पहिलं षटक स्वतःकडे जबाबदारी घेतली कॅप्टननं. त्यानंतर मात्र अगदी पहिल्या षटकामध्ये जे मोमेंटम आहे ते आपल्याकडे ठेवलं आणि दुसऱ्या षटकामध्ये सुधीरला बोलवलं. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7. 2 षटक इथून समाप्त झाले. सलामीची जोड साकली, माघारी परतली आहे. आता गोलंदाजीसाठी आलाय शंकर पारधी. हे नाव देखील विसरून जमणार नाहीये.
बराचसा काल क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं गाजवलाय शंकर पारधीनं. सोमजाई क्रिकेट संघ या टीमकडनं खेळत असताना सातत्यानं हा देखील खेळाडू चर्चेमध्ये राहिला. गुणगे टीमचे बरेचसे प्लेयर आहेत जे टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चेत राहिलेत, परंतु त्याच्या विरोधामध्ये हाफ फटका ओव्हर द बॉलर हेड ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय बिग हिट, बिग षटकार. गणेश मोरे यांच्या बॅटमधून आज षटकार आला. पहिली मॅच आपण पाहिली 63चा टार्गेट होता असं वाटलं होतं. या टार्गेटकडे पाहिल्यानंतर कुठेतरी दमचाक होती की काय सार्थक 11 टीमची, परंतु ऋषिकेश सालकेचा तो नॉक आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आणखीन एक दर्जेदार फटका येतोय गणेश मोरे यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 षटकांमध्ये धाबा येत नव्हत्या, संघर्ष होत होता, विकेट येत होत्या, परंतु तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. स्वप्नीलजी पवार यांच्याकडून जर तिसरा षटकार आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे षटकार हॅट्रिकसाठी हे 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि ऑपोजिट टीमला बघा, हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, कारण की आपलीच प्लेयर आहेत, आपल्याच गावचे आहेत, त्याच्यामुळे पारितोषिक कोणाकडे जाऊ, आपल्या गावचं नाव मोठं होतंय हेच त्यांनी पाहितलंय. आणि खऱ्या अर्थाने हे कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लागलं गेलं. इथून आपण पाहतोय सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचेल 21 धावा. तिसऱ्या षटकामध्ये शंकर पारधीवरती आक्रमण केलंय गणेश मोरे या फलंदाजानं. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना भरपूर चांगली मॅच आपल्या भेटीस आली आहे. आता इथून जर का वन लाईफ टीमनं 40-45 धावांपर्यंत पोहोचली ना, तर त्यांच्याकडे प्रमुख अस्त्र म्हणजे गोलंदाज निमेश मोहिते सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती आमर करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतोय सेफ लँडिंग झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने सरसावलेत आणि पुनश्च एकदा 2 धाव कंप्लीट झाल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल SS टायगर टीमला. जरी तुम्हाला वाटत असेल धावा कमी आहेत, परंतु समोरच्या टीमच्या गोलंदाजांचा जर विचार करायला गेलो तर फार चांगली गोलंदाजी आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहताय 23 धावा. हा फटका मिस टायमिंग आहे, हवेमध्ये खेळला. एक टप्प्या अखेर सुधीरने चेंडूची फील्ड केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी स्ट्रायकिंग एंड कडे फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रन इन बिटवीन विकेट, मोठे फटके आले. त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य. समोर जे प्लेयर आहेत मित्रांनो, आपण खाली बसा. जे समोर प्लेयर आहेत त्यांनी खाली बसा. आपण जे आम्हाला थोडंसं डिस्टर्ब होतं थोडं. यावेळी चांगला चेंडू, अचूक टप्पा पाहायला मिळाला. व्हेरिएशन देखील पाहायला मिळाले. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर आला. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. तिसरं. 3 षटकांमध्ये धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 25. 2 बाद 25 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 2. एक विकेट देखील आली होती. तानाजी कडू यांनी ते षटक हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं सुधीरनं. त्यानं धावा खर्च केल्या होत्या 5. त्यानं देखील 1 विकेट मिळवली होती. त्याला विकेट नव्हती आली, परंतु रनआउटची ती विकेट होती. त्यानंतर आला शंकरच्या विरोधामध्ये धावा खर्च केल्या त्या 18. जबरदस्त मॅच आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. SS टायगर त्यांच्या विपक्षामध्ये वन लाईफ मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी टीम मीटिंग, शॉर्ट टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. थोडेसे कानमंत्र आता कॅप्टन दोन्ही संघाचे आपल्याला टीमला देताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून आता स्ट्रॅटर्जी आखली जाईल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार, किती धावसंख्येचं टार्गेट असेल, असं बऱ्याचशा घडामोडी या शॉर्ट ड्रिंक ब्रेकमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. कॅप्टनने थोडंसं कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळालेत. चला आता वेल करू नका. तानाजी कडू आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला इथून सुरुवात करा. 25 धावा धाव फलकावरती आल्या. शेवटचं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज आलेत यासीन जलगावकर. एक अनुभवी गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये राखून ठेवलं होतं, त्यांना आता शेवटच्या षटकामध्ये बोलवलं.
आखूल टापाचा चेंडू त्याच्यावरती आक्रमण केले. शॉर्ट आर्म पुल चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. नाना कांबळे यांच्या बाट मधून आलाय हा धमाका. बिग षटकार. शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती आक्रमण. धावा धावफलकावरती 31. आक्रमक बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये नाना कांबळेचे आपल्याला पाहायला मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि आता मात्र संघाला गरज आहे आणि त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक अगदी चेंडू देखील तसाच होता त्याला त्याच रिझन मध्ये रिझल्ट देखील तोच. बॅक टू बॅक दुसरा मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. नाना कांबळे ऑन फायर नाव. आमचे स्वप्नीलजी पवार ते देखील MSCB मध्ये आहेत. त्यांच्याकडून अगदी आपण पाहताय 200 रुपयाचं कॅश प्राइज या तिसऱ्या षटकारासाठी असतील स्वप्नीलजी पवार यांच्याकडून. आणि 4 षटकारांसाठी नाव काय अनवर भाई यांच्याकडनं तिसऱ्या षटकारासाठी या ठिकाणी आपण पाहताय कॅश प्राइज होतं. परंतु हा चेंडू आपण पाहताय वाईड आहे. हा अजूनही संधी आहे. इथून वाईट बॉल आलाय. एक अव्वंतरची धाव आली आहे. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 38. धावा येत नव्हत्या. संघर्ष होत होता परंतु खचून गेला नाही. मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. शेवटच्या षटकामध्ये फुल टॉस बॉल. पंच सांगतात हा देखील नो बॉल आहे. बाट जर का या चेंडूवरती स्पर्श झाली असती ना तर कदाचित चौकार देखील पाहायला मिळाला असता. परंतु हा चेंडू देखील सोडून दिला. नो बॉल आलाय आणि आणखीन एकदा संधी पुनश्च इथं उपलब्ध करून दिली या गोलंदाजांना. नेक्स्ट बॉल असेल फ्रीडचा. आता फ्रीडच्या चेंडूवरती आक्रमण होईल का हे देखील पाहावं लागेल. पुनश्च एकदा फुल टॉस. हा देखील नो बॉल पंच इथे घोषित करतायत. परंतु तत्पूर्वी चला पंच सांगतायत तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलाय. आमचे बाबू या आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण रनआउट साठी त्या तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. नो बॉल आहे पंचांसाठी. पंचांना जर कोणत्या निर्णयामध्ये अडथळा वाटला तर पंच इथून थर्ड अंपायर घेऊ शकतात. बॅटिंग करणाऱ्या किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. आमच्या टेक्निकल रूम मधून आमचे ऑपरेटर आता या ठिकाणी चेक करतील. आमचे तिसरं पंच बाबू धुरी आता थोड्याच वेळामध्ये जे काही निर्णय असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. सेकंड रन इथून कंप्लीट झाले की नाही, नाना कांबळे पोपिन क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही, या सर्व प्रश्नांचं उत्तर अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्हची टीम संपूर्ण या स्पर्धेला कव्हर करते. सातत्यानं चर्चेमध्ये राहिलेली ही वाहिनी आपण पाहताय. बहुचर्चेमध्ये राहिलेली ही वाहिनी. या फलंदाज बाद आहे. चला इथून परतावा लागेल. 1+ फलंदाज बाद. गोलंदाज तुम्हाला आता इथून चेंज करावा लागेल कारण की या गोलंदाजानं 2 विमर या ठिकाणी फेकलेत. त्याच्यामुळे गोलंदाज देखील आता तुम्हाला नवीन वापरावा लागेल. फ्री हिट ही कायम राहणार आहे परंतु फलंदाज इथून नवीन येईल. आई एकविरा ब्लास्टरचे संघ मालक सन्माननीय आदरणीय सुधांशू कांगणे साहेबांचे इथे आगमन झालं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 41 धावा धावफलकावरती. 2 बॉल बाकी आहेत सर. नो बॉल.
पंचांची कोणताही वाद घालू नका. पंचांना जर शंका वाटली तर ते रिव्ह्यू घेऊ शकतात. सर हा रिव्ह्यू आपला आहे का? हा यस, पंचांचा रिव्ह्यू आहे, त्याच्यामुळे चेक केलं जाईल. कुणी बाहेरनं आवाज देऊ नका. बाबू दुरे आपण या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. चला नो बॉल आहे, गोलंदाज बाद असेल. रनआउट साठी फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुणी आपापसामध्ये कोणताही निर्णयाचे डिस्कस करू नका. धाव फलकावरती आपण पाहताय 41. सर आपल्याला लगेच आपण तिसऱ्या पंचांची मागणी करा. चला मॅच स्टार्ट करा. सर मॅच स्टार्ट करा लगेच. आमचे ऑफिशियल आपण पाहताय तरुण डे आणि अविनाशजी टेंबे, फार चांगली ऑफिशियलची भूमिका या स्पर्धेसाठी. या कर्जत रायगड विभागामध्ये सर्वात नामांकित वन लाईफचे प्लेयर आपण डगआउट मध्येच बसायचं आहे आणि एखादा प्लेयर जरी बाहेर दिसला तर 2 धावसंख्येची पॅनल्टी या ठिकाणी देण्यात येईल. वन लाईफ टीम आपल्याला खेळाडू कक्ष त्या ठिकाणी बनवलाय, आपल्याला खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. यावेळी काय नजाकत भरा स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनफिल्डला क्लिअर करत असताना कव्हर पॉइंटला हा फटका निमेश मोहितेच्या बॅटमधून हा क्लास दाखवत असताना हा चौकार पाहायला मिळतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती एक गोलंदाज इथून मात्र चेंज केला, त्यानं 2 विमर फेकलेत. त्या षटकामध्ये मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये धाव फलकावरती आपण पाहायला गेले तर 45 धाव फलकावरती आपण पाहताय. 3 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत आणि 45 धाव फलकावरती. धाबा येत नव्हत्या, संघर्ष होत होता. शेवटच्या षटकाची वाट पाहिली, त्या षटकामध्ये आक्रमण केलं. आपण पाहताय या ठिकाणी नाना कांबळे यांनी ते बाद झाल्यानंतर निमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, त्यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस फटका चांगला आहे, टायमिंग पाहावं लागेल. त्या ठिकाणी शंकर पारधी आहे, त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. टायमिंग थोडं कमी पडलं, ताकद थोडी कमी लागली आणि इथून मात्र आणखीन एक विकेट पाहायला मिळेल. निमेश मोहिते आउट. चला नेक्स्ट मॅच सोन्या डाऊन आणि एके फायर्स. सोन्या डाऊन टीमचे संघनायक आणि एके फायर्स टीमचे संघनायक टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. शेवटचे षटक प्रगतीपथावरती 4 चेंडू आतापर्यंत झाले. धाव फलकावरती 45 पाहायला मिळतात. मागची मॅच जर आपण पाहायला गेले तर अगदी 63 धावा देखील याच मैदानावरती चेस झाल्यात, याच विकेटवरती चेस झाल्यात. मध्ये अगदी फलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना खऱ्या अर्थानं फार मदत या विकेटवरती होताना आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. अव्वंतर धाव फलकावरती पाहायला मिळेल. 46 धाव फलकावरती. टाइमपास करू नका, आधीच भरपूर वेळ घेतलाय अगदी डिसिजन साठी देखील. आता तो वेळ आपल्याला वाचवायचा आहे. 2 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील बाकी आहे. धाव फलकावरती 46 पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय वन लाईफ, त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळते एसएस टायगर. व्हाईट बॉल आणि फलंदाज बाद. व्हाईट बॉल आहे परंतु फलंदाज देखील बाद झाला. चला लगेच फलंदाज पाठवा निमेश.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती प्रतीक मोरे आपण त्यांना पाहू शकता. नॉन स्ट्राईक एंड वरती 2 चेंडूंचा अद्यापही खेळ बाकी आहे. आणखीन एक आपण पाहताय यावेळी खराब चेंडू डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाजाला अजून अचूकता आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अचूक टप्प्यावरती चेंडू फेकावे लागतील. नियंत्रण इथे गोलंदाजीमध्ये दाखवावा लागेल, कारण की आधी आपण पाहायला गेलो तर धावफलक आता जाऊन पोहोचले 48 धावा धावफलकावरती. 5 विकेट गमावल्यात वन लाईफ टीमनं. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पुढे निघून आले होते. इथून आपण पाहताय हा चेंडू खऱ्या अर्थाने निर्धाव फेकला. खऱ्या अर्थाने ह्याच चेंडूसाठी त्यांना 3 चेंडू अगदी आपण पाहतोय वाईट देखील फेकले होते, कारण की त्यांना निर्धाव चेंडू हवा होता. 22च्या स्वरूपामध्ये एक धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 49 अगदी अर्धशतकाच्या जवळ जाऊन पोहोचलाय वन लाईफ संघ. एक चेंडू खेळ बाकी आहे. यावेळी पाठीमागे खेळलाय अगदी लॉंग लेगला, त्या ठिकाणी मोठा क्षेत्ररक्षकासाठी चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेग सीमारेषा पार आलाय चौकार. या चौकारानं धावफलकावरती पाहायला मिळतील 53 आणि आता टोटल बनवायची आहे SS टायगर टीमला 54 धावसंख्येची. 54 धावसंख्येचं टार्गेट असेल इथून. चला नेक्स्ट मॅच साठी सोन्या डॉन आणि AK फायर्स दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉस साठी यायचंय. सोन्या डॉन टीमचे कर्णधार आणि AK फायर्स टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. 54 धावसंख्येचं टार्गेट आहे ते SS टायगर या टीमच्या अगेन्स्ट. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण ऐकणार आहोत चेतनजी सर यांचा आवाज. चला एक महत्वाची सूचना. सोन्या डॉन टीमचे संघ मालक आणि AK फायर्स टीमचे संघ मालक दोन्ही टीमच्या संघ मालकांनी राहिल शेख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या लगेचच दोन्ही टीमचे संघ मालक सोन्या डॉन आणि AK फायर्स टीमचे संघ मालक चला पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिकचं स्वागत करूयात आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. जिथे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं वन लाईफ ग्रुपने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि धावफलकावरती 63 धावा या 4 षटकामध्ये जमा केल्या. विरुद्ध टीमला म्हणजेच SS टायगर या टीमला 54 धावांचं टार्गेट समोर दिलं आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी
चला मॅचला होईल सुरुवात. विनंती असेल पुन्हा एकदा सोन्या डॉन टीमचे संघ मालक तसेच AK फायर्स, चला दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि आमचे पाहुणे सतीशजी पालांडे यांच्या शुभ हस्ते या दोन टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सतीशजी पालांडे साहेबांना विनंती आहे की या आपण नाणेफेक करण्यासाठी. तसेच या दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीसाठी सोन्या डॉन टीमचा कर्णधार कल्पेशचे उपस्थित आहे. तसेच AK फायर्स टीमचा संघ मालक या आपण सतीश पालांडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. शंकर पारधी यांचा हा फटका चांगला जमिनीच्या मदतीने चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. शंकरच्या बाटमधनं आलाय दर्जेदार चौकार. 4 धावेच्या बरोबरीने धावसंख्येला मात्र सुरुवात होईल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 2 चेंडू नंतर धावफलकावरती 4 धावा पाहतोय. SS टायगरचा विचार केला तर खोलवरती फलंदाजी आहे या टीमकडे. मग शंकर असेल, त्यानंतर सुधीर असेल, त्यानंतर संघाचा संघनायक तानाजी कडू असेल. हा फटका खेचायचा होता. शंकर पारधी यांना रनआउटची संधी असेल. खराब फेकी, थोडीशी एक महाग चुकी मात्र इथे महागात ठरली असते, परंतु थोडक्यात बचावल्या आहेत. बाहेरून आवाज देऊ नये विनंती असेल आपणास. बाहेरून कोणीही आवाज देऊ नये. SS टायगर टीमच्या खेळाडूंना विनंती असेल खेळाडू कक्षामधनं आपण आवाज द्यायचा नाहीये, नाहीतर पेनलाइज केलं जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. दिशा देण्याचा प्रयत्न 30 यार्कामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं पंबल. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेच्या बरोबरीने 5 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय गणेश. राजेश खरात यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. 5 धावा धावफलकावरती एक भलं मोठं टार्गेट आहे. आपण पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त आपण पाहिलं 63 धावांचं यशस्वीरित्या पाठलाग देखील केला गेला. चला सोन्या डॉन टीमचा कर्णधार या आपण नाणेफेकीसाठी कल्पेश. सतीश पालांडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चांगला फटका. 6 धावा येतील आणि 6 धावेच्या बरोबरीने आता सांघिक धावसंख्या पोहोचेल 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती गणेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ असताना गणेश मोरेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 54 धावांचं लक्ष समोर आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी. इथून मात्र पुन्हा एकदा अगदी जमिनीच्या मदतीने चेंडूला ट्रॅव्हर्स केलंय. एक्स्ट्रा कव्हर मधून 4 धावेसाठी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण 15 धावा पाहू शकाल. AK फायर्स या टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. AK फायर्स या टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील घेतलाय. शंकर पारधी आणि त्याच्या समवेत डावखुरा फलंदाज मात्र चांगली कामगिरी करतोय. सुधीर 54 धावींचा पाठलाग करत असताना ही सलामीची जोडी मात्र पहिल्या षटकामध्ये गरजले बरसले आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावांची लयलूट केले. आता मात्र सांघिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी नाना कांबळीला आपण पाहू शकाल. अनुभवी गोलंदाज आहे, अनेक मैदानामध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली आहे गोलंदाजी करत असताना. आणि आता सुद्धा आपल्या टीमला गरज आहे एक चांगली गोलंदाजी करण्याची. महत्त्वाचं मध्ये या जोडीला फोडावं लागेल.
जर का या 54 धावांचा बचाव करायचा असेल तर मात्र या जोडीला सर्वप्रथम रोखावं लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र त्यांनी सुरुवात तर चांगली केली आहे, कारण ज्याच्यासाठी त्यांना पाठवलं होतं चांगल्या सुरुवातीसाठी ती सुरुवात मात्र केली आहे. अगदी धीम्या गतीने चेंडू फेकलाय गोलंदाजाने, कट करण्याचा प्रयत्न झाला परंतु दूरवरती बॅट फिरवली गेली आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला नाना कांबळे यांनी. शंकर यांनी मात्र कट करण्याचा प्रयत्न केला, पॉइंट थर्ड मॅन मधनं हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळत असताना गोलंदाज नानाला आपण पाहतोय. यावेळचा उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू अगदी खराब लाईन वरती फेकला गोलंदाजाने. यावरती अवंतरच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल आणि बिनबाद 16 धावा आता SS टायगर्स या टीमच्या पोहोचतील. या संघाचे संघ मालक स्वप्नील पवार हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला फटका, देखना फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण परंतु खराब फेकी यावेळेस. शंकर पारधी सारख्या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये, कारण मोठा फलंदाज आहे शंकर पारधी. प्रत्येकाला ठाऊक आहे, विरुद्ध टीमला सुद्धा माहिती आहे की शंकर पारधी जर या मैदानावरती टिकला तर या 54 धावा अगदी आरामात चेज करू शकतो आणि त्याला मात्र रनआउट करण्याची संधी दडवली. चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडनं, त्याचा पुरेपूर फायदा शंकर पारधी घेत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला चांगलं क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार. याच दरम्यान एक धावेचं अंतर देखील पूर्ण. स्वप्नील पवारचा जर विचार केला तर मात्र SS टायगरचे संघ मालक आहेत. पर्व 6वं आहे आणि गेल्या 5 पर्वामध्ये त्यांची टीम आपण पाहिली आणि 6व्या पर्वामध्ये सुद्धा त्यांची आपण टीम पाहतोय SS टायगर. त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण आभार व्यक्त करूया, कौतुक करूया की नेहमी त्यांची टीम या स्पर्धेमध्ये या लीगमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बाटने खेळलेला, हवा को काटती हुई, आसमां को चिरती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, षटकार. जबरदस्त फलंदाजी सुधीरच्या बाट मधनं आलेला एक जबरदस्त षटकार पाहिला. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस वाट पाहिली आणि गोलंदाजाची मात्र वाट 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 लावली. षटकार. जबरदस्त फटका सुधीर यांच्या बॅटमधला. का मला सलामीला पाठवलं आहे याचं उत्तर देत असताना 54 धावांचा पाठलाग करत असताना ठोकलेला हा दुसरा षटकार सुधीर श्रीवास्तवच्या बॅटमधला. चला, स्वप्नील पवार यांच्याकडनं जर तिसरा षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. उजव्या इष्टीच्या बाहेर दबाव आणि दबाव आणि दबाव आता मात्र पाहायला मिळतोय. संघ मालक स्वप्नील पवार यांनी मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज. जर का तिसरा षटकार आला तर सुधीरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चांगली कामगिरी मात्र SS टायगरच्या या 2 फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अजून एक सरळ बॅटने खेळलेला, अजून एक दर्जेदार धमाकेदार दहशत आणि दर्रा निर्माण करणारा सुधीरच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. 38 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, तर गोलंदाजांची मात्र इथे आजच्या या दिवसामध्ये 2 मॅचचा विचार केला तर गोलंदाजांसाठी खराब खेळपट्टी आपण पाहू शकाल. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल 63 धावांचं लक्ष्याचा पाठलाग ऋषीच्या 39 धावेच्या बळावरती पार केलं होतं आणि याही मॅच मध्ये सुधीर आणि शंकर
वादळ मात्र मैदानात मध्ये घोंगवलंय. सुनामी यावी आणि सर्व काही उद्ध्वस्त करावी अशी फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांना मात्र दिवसा ढवळ्या आकाशातले तारे दाखवण्याचं काम सुधीर आणि शंकरच्या माध्यमातून केले जाते. आर्या स्वप्नील पवार यांच्याकडनं सुधीर श्रीवास्तवसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. संघाचे कर्णधार आहेत, संघाचे संघ मालक आहेत. 38 धावा धावफलकावरती. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती संघाचा संघनायक स्वतःवरती जबाबदारी घेतली. निमेश मोहिते मागच्या 4 ते 5 वर्षाचा विचार केला तर मात्र रायगड क्रिकेटमध्ये ज्याच्या नावाचा डंका होता तोच आता गोलंदाजी मार्कवरती. निमेश मोहिते 23 तर्रार गेंद चेंडू अगदी औष्टिकच्या बाहेर व्हाईट यॉर्कर क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र यावेळेस कर्णधाराने फेकलाय चेंडू. जबरदस्त चेंडू. अगदी उत्तर नव्हतं शंकर पारधी यांच्याकडे. उत्तर शोधावं लागेल आणि पुढच्या बॉलवरती मात्र उत्तर द्यावं लागेल कारण पहिलाच चेंडू मात्र चांगला पाहायला मिळाला. येणारे 11 चेंडू आणि इथून 16 धावीची गरज आहे. परंतु जर विचार केला एस टायगरच्या बाजूने तर मात्र सुधीर आणि शंकर हे जबरदस्त फलंदाजी करतायत. यावेळचा हा फटका 23 तर्रार लॉंग ऑफला 1 धाव तर मिळेल. शंकरला माहिती आहे की सुधीर चांगली फलंदाजी करतो आहे, त्याला स्ट्राइक वरती आणणं गरजेचं आहे हे शंकर पारधी यांनी ओळखलं आणि मात्र आता सुधीरला स्ट्राइक देण्याचं काम शंकर यांनी केलं आहे. ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं मित्रांनो, ऋषी यांनी 14 चेंडू मध्ये 39 धावींची इनिंग साकारली होती आणि त्याच पद्धतीने सुधीर सुद्धा एस टायगर साठी चांगली कामगिरी करत आहे. परंतु गोलंदाजाचा विचार केला तर ज्याने अनेक मैदाने गाजवली मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये ज्या गोलंदाजाचा नावाचा डंका राहिला तो निमेश मोहिते, ज्याने पहिला चेंडू तर अफरतीम फेकला होता ज्यावरती शंकर पारधी बीट झाले होते परंतु दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव काढली आणि आता सुधीरला आणलाय. आता खरी मॅच पाहायला मजा येईल कारण ज्या फलंदाजाने मागच्या षटकामध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले होते परंतु आता गोलंदाज वेगळा आहे. वाव, जबरदस्त फटका, अगदी दिशा दिली. गोलंदाजाचा पेचचा वापर केला, इथे डोक्याची बत्ती पेटवली आणि इथे मात्र चांगला फटका. अगदी चेंडूची प्रतीक्षा केली आणि फक्त दिशा दिली. त्रेचाळीस धावा. इथे मात्र डोक्याचा वापर केला गेला, अगदी हलक्या हाताने कट केला, दिशा दिली. 4 धावा मिळाल्या आणि 4 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचले 43 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 11ची गरज आहे. सुधीर यांनी आतापर्यंत 4 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू मात्र हवेमध्ये असेल परंतु पुन्हा एकदा मैदान क्लिअर करत असताना सुधीरच्या बॅटमधनं हा 5वा षटकार पाहायला मिळतोय. सुधीरची मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फक्त टॅप केलाय हलक्या हाताने. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 50 या आकड्यावरती आता पाहायला मिळते. अजूनही येणाऱ्या चेंडूमध्ये 4 धावीची गरज आहे. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिरावले. सलामीच्या जोडीने मात्र विरुद्ध टीमच्या गोलंदाजांना मात्र अगदी नाकी 9 आणले आहेत. मी तर म्हणेन प्रत्येक गोलंदाजाला मात्र सीमारेषा दाखवण्याचं काम हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. चार धावीची गरज आहे. सुधीर श्रीवास्तवचा जर विचार केला तर ज्याच्या बॅटमधनं 5 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले आहेत
परंतु शंकर पारधीचा जर विचार केला तर एक चौकार शंकर पारधीने सुद्धा ठोकला आहे, परंतु सुधीरचा विचार केला तर वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती खेळतोय. 8 चेंडूमध्ये 39 धावा. इथे शंकर पारधी मात्र तंबूच्या दिशेने रवाना होतोय. बाद झालाय पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 4 धावींची गरज असेल. 6 चेंडूमध्ये 4 धावीची गरज. पुढची मॅच आपण पाहू शकाल सोन्या डॉन आणि AK फायर्स या दोन टीमच्या माध्यमातून पुढची मॅच असेल. AK फायर्स टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच झाल्यानंतर लगेच दोन्ही टीमने मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सोन्या डॉन टीमची फलंदाजी आहे. आपले फलंदाज रेडीमध्ये ठेवायचे आहेत. अगदी कल्पेश असेल, त्यानंतर शिवा असतील, असे अनेक खेळाडू गुंडगे गावचे रहिवासी जे रोजगारासाठी सुधागड पाली येथे स्थानीय झाले आहेत, परंतु आपल्या गावची लीग खेळण्यासाठी ते सुधागड पालीवरनं इथे आले आहेत. चला स्पीडअप करायचं आहे, फास्ट घ्या. पंचांना विनंती आहे की आपण अतिरिक्त टाइम खर्च करू देऊ नका. 6 चेंडू 4 ची गरज. मोहिन शेख गोलंदाजी मार्कवरती. या 6 चेंडूमध्ये 4 धावा रोखल्या जाणार का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. चला मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा विनंती असेल आपणास, आपल्याला आजच्या दिवसामध्ये 10 मॅच खेळवायचे. आडव्या बॅटने हा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल धरणीला दान झाला. एक धाव. तानाजी कडू यांचं मनोरंजन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिल्याच बॉलवरती अगदी बाद होता होता वाचले तानाजी कडू आपण. 5 चेंडू आणि 3 ची गरज. 5 मध्ये 3. सुधीर ज्याच्या बाट मधनं मात्र आपण 5 षटकार पाहिले, 2 चौकार पाहिलेत, 39 धावेवरती वैयक्तिक खेळतोय 8 चेंडू मध्ये. तोच आता फलंदाजी मार्कवरती. पाहूया षटकार मारून आपल्या टीमला विजय करून देणार का. आणि त्याच पद्धतीने हा फटका खेचलाय, परंतु एक टप्पा अखेरीस क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव मिळेल. 4 मध्ये 2 ची गरज. चला तानाजी कडू आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका याची आपण नोंद घ्यायची आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करा. 4 चेंडू आणि 2 ची गरज. प्रतीकजी राऊत यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आहे या आपण मुख्य व्यासपीठावरती. दिशा दिले. 1 धाव. रनआउटची संधी. थोडंसं पंबल. 3 चेंडू मध्ये आता मात्र 1 धावीची गरज. SS टायगर मात्र पहिल्या विजयाकडे वाटचाल करत असताना गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल, कारण 6 चेंडू मध्ये 4 धावांचा बचाव करायचा होता आणि आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्याच चेंडूवरती झेल उडाला होता हवेमध्ये. झेल कॅरी झाला नाहीये. जर का तो झेल टिपला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तरला कधीही महत्व नसतं. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. इथे मात्र चोरटी धाव आणि अशा पद्धतीने मात्र SS टायगर्स ही टीम विजयी होते. विजय टीमचे अभिनंदन आणि पराभूत टीमचं देखील गोरचं कौतुक करूयात. चला दोन्ही टीमने लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सोन्या डॉन आणि AK फायर्स या मॅचचा हिरो ठरलाय, ज्याने 10 चेंडू मध्ये 41 धावांची इनिंग साकारली.
ज्याच्या बॅटमधना 5 षटकार आणि 2 चौकार